स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट चविष्ट अशी पालकची सुकी भाजी बनवणार आहोत। हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात ताज्या फ्रेश अशा भाज्या भेटतात, तर इथे आज मी पालकची भाजी आणलेली होती। इथे मी ही भाजी निवडून व स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून या पद्धतीने अशी कट करून घेतलेली आहे। आता आपण पालकची सुकी भाजी बनवतोय। इथे त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। इथे मी लसूण ठेचून घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या 2 बारीक कट करून घेतलेल्या आहेत, मुगाची डाळ 1-5 मिनिट भिजत ठेवली होती, त्यातील पाणी काढून घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ लागले। हे एवढंच साहित्य आपल्याला सुक्या भाजीसाठी लागणार आहे। आता इकडे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण त्यामध्ये लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत। शक्यतो लसूण हा ठेचूनच वापरा भाजीला। पालेभाज्या वगैरे बनवताना आपण लसूण असा ठेचून घ्यायचा खलबत्त्यामध्ये वगैरे, म्हणजे भाज्यांची चव खूपच अशी छान लागते। त्यामुळे इथे हिरवी मिरची घेतलेली आहे, तिखट मिरची आहे, त्यामुळे मी इथं 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत। मोठ्या साईजच्या होत्या त्या मिरच्या। आता आपण लसूण आणि मिरची छान असं परतून घेऊया। आता आपल्याला ही डाळ भिजवून घेतलेली आहे, यातील पाणी काढून घेतलेलं होतं, ही डाळ घालून घेऊयात। ही देखील यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायची आहे। डाळ आपली थोडीशी अगदी हलकीशी भिजवलेली होती। आता आपण हा चिरून घेतलेला पालक आहे तो घालून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने आपण पालक घालून घेऊया। फार वेळ लागत नाही, झटपट आणि पटकन अशी भाजी ही बनवून तयार होते। आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आपली लसूण मिरची आणि डाळ हे टाकलेलं होतं, आपण थोडासा अगदी हलवून घेऊयात। आहे मीठ घालायची लगे घाई नाही करायची, एक वाफ येऊ द्यायची आहे। आता आपण याला आता आपण हे सर्व व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे। आता आपण त्यावरती एक झाकण ठेवूयात। गॅस बारीक करायचा आहे आपल्याला, गॅस बारीक केलेला आहे मी इथे, आणि 1-2 मिनिट आपण शिजू देऊयात भाजी। आपण आता भाजी एकदा आपली चेक करून घेऊयात। आता भाजी आपली पूर्ण अशी खाली बसलेली आहे, पाहू शकता। इथे कोणतीही भाजी अगोदर शिजायला टाकताना लगेच मीठ नाही घालायचं, कारण भाज्या बऱ्याचशा अशा दिसताना खूप कढई गच्च भरून दिसतात, पण नंतर एक वाफ येऊ दिली की मग भाज्या बरोबर अशा कमी होतात। आणि मग या भाज्याच्या कितपत भाजी आहे त्यानुसारच आपल्याला आता मीठ घालून घ्यायचं आहे। इथे आपण चवीपुरतं आता मीठ घालून घेऊयात। शेंगदाण्याचं कूट देखील ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर वापरा, नाही वापरलं तरी देखील ही भाजी छान अशी बनून तयार होते। कारण आपण मुगाची डाळ घातलेली आहे, त्यामुळे शेंगदाण्याचा कूट नाही वापरला तरी चालेल। आवडत असेल तर नक्की टाका, नाही टाकला तरी काहीच हरकत नाही। आता हे पाणी सुटलेलं आहे, गॅस आपण जरा मोठा केलेला आहे, आणि 1 मिनिटभर आपण भाजी पुन्हा या मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेऊयात। हे पहा, इथे अगदी 2-3 मिनिटामध्येच आपली भाजी छान अशी शिजून तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूयात। इथे आपली पालकची भाजी बनवून तयार झालेली आहे। रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे। आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।